सुकटची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 टोमॅटो, 2 कांदे बारीक चिरून घ्या, कोथिंबीर थोडी बारीक चिरून घ्या आणि सुकट लालसर वाळलेली बघून घ्या। सुकट तव्यावर चांगली परतून घ्या, जास्त करपणार नाही याची काळजी घ्या। तेल गरम करून त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे तेलावर चांगले परतून घ्या। बारीक चिरलेला टोमॅटो हा देखील परतून घ्या। कांदा आणि टोमॅटो तेलावर चांगला परतून झाल्यानंतर थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, तुमच्याकडे असलेला घरगुती कोणताही गरम मसाला चालेल, थोडीशी धणेपूड, जाडसर वाटलेली धणेपूड आणि सगळं मिश्रण चांगलं तेलावर परतून घ्या। त्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्याकडे कोणतं लाल तिखट असेल ते तुम्ही घातलं तरी चालेल। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही वापरलं तरी चालेल। तव्यावर परतून घेतलेली लाल सुकट टाकून चांगलं परतून घ्या। चटणीचं मिश्रण आणि कांदा हा चांगला सुकटमध्ये मिक्स व्हावा यासाठी वारंवार हलवून चांगलं परतून घ्या आणि पाण्याचा हबका देऊन सुकट चांगली मुरेल याची काळजी घ्या। नंतरनं गार्निशसाठी तुम्ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 2 मिनिटं वाफ काढून घ्या। तयार आहे गरमागरम सुकट चटणी।